जय जिनेंद्र. आपण भेटलो आहोत परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी. परमपूज्य आर्यनंदी मुनिराज जैन तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रोते हो, सुरुवात करूया मंगलाचरणाने. हे परम दिगंबर मुद्रा जिनकी वन वन करे बसेरा, मैं उन चरणों का चेरा, हो वंदन उनको मेरा, हो वंदन उनको मेरा. बोला पंचपरमेष्ठी भगवान की जय जय जय. परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण मुनिश्रींची गिरनार यात्रा तसेच पोदनपूर येथील 2 चातुर्मास महाराजांना आचार्य पदवीने सन्मानित केले, तसेच त्यांच्या इतर कार्याचे वर्णन ऐकलेत. महाराजांचा आता 11 नोव्हेंबर 1992 रोजी विहार झाला बाहुबली क्षेत्राकडे. अनेक गावे शहरे पार करीत 407 किलोमीटर पदयात्रा 30 दिवसामध्ये पूर्ण करून ते पोहोचले बाहुबलीला. मोठ्या भक्तिभावाने गुरुचरणांचे दर्शन घेतले. अहो, त्यांच्या आठवणीने ते व्याकुळ झाले. संस्थेचे कार्य समस्या यांविषयी चर्चा मार्गदर्शन करून ते मार्गस्थ झाले नवागड क्षेत्राकडे. येथे त्यांचा 1993चा चातुर्मास फार मोठ्या आनंदात पार पडला. त्यानंतर जालना, बुलढाणा, कचनेर, ढोरकीन, सिल्लोड वगैरे ठिकाणी महोत्सव, पंचकल्याणक, वेदी प्रतिष्ठा इत्यादी कार्य करून धर्मप्रभावना करीत परत 1994चा चातुर्मास नवागडलाच झाला. यानंतर वर्धा पंचकल्याणक करून ते नागपूरला आले. तेथे महाराजांचा 89वा जन्मदिन साजरा झाला. त्यावेळी त्यांना 3रे पट्टाचार्य या उपाधीने सन्मानित करण्यात आले. तेथून ते मुक्तागिरी करून नवागडला आले. येथील 1995चा चातुर्मास चिंतन मनन अध्ययन करत धर्मप्रभावना करत अत्यंत उत्साहाने त्यांनी पार पाडला. श्रोते हो, महाराजांचे वय 90 वर्षांचे झालेले होते. त्यांच्या मनात आता पुन्हा एकदा तीर्थराज समेत शिखरजी यात्रा करावी अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली. हे ऐकून त्यांचे वय, वृद्धत्व आणि नवागडपासून हजारो किलोमीटरची पदयात्रा सगळ्यांचीच मने धास्तावणारच ना. अध्यक्ष वगैरे अनेकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्वांना म्हणाले, आपण चिंता करू नका. माझी सल्लेखना नवागड क्षेत्रावर परत आल्यावर नेमिनाथ प्रभूंच्या चरणांपाशीच होणार आहे. महाराजांचे संगपती हिराचंद कस्तुरचंदजी कासलीवाल आणि त्यांच्या धर्मपत्नी ताराबाई यांची ही प्रबळ इच्छा होती बरं का. आत्तापर्यंत बाहुबली, गिरनार अशा यात्रांचे ते संघपती होते. आता त्यांना महाराजांबरोबर समेत शिखरजीला जायचे होते. आता ते दोघे मातेप्रमाणे काळजी घेणारी पूज्य ब्रह्मचारिणी सुमनबाई, ब्रह्मचारी श्री मोहनलाल बाकलीवाल त्यांच्या पत्नी, नागपूरचे दादासाहेब नखाते त्यांची पत्नी महाराजांबरोबर निघाले. काय भावना असतील ना त्यावेळी सर्वांच्या. धन्य धन्य झाले जीवन असे सर्वांना वाटत असेल. आणि महाराज तर निर्मोही, निमित्त ज्ञानी, आत्मार्थी, निर्भय समेत शिखरजीला चोपडा कुंडावर खुल्या आकाशाखाली भगवान पार्श्वनाथ यांच्या दिव्य भव्य मनोहर मूर्तीसोबत भगवान चंद्रप्रभू आणि भगवान बाहुबली यांच्या मूर्ती जीर्ण शीर्ण मंदिरात उघड्यावर विराजमान होत्या. त्यांचा जीर्णोद्धार कार्यात गैरसमजुती, अडथळे, विघ्ने येत होती. हा जीर्णोद्धार करणे हे आपले महान कर्तव्य आहे असे महाराजांना वाटत होते. परमपूज्य विमल सागरजी महाराज म्हणाले होते
की हे कार्य जर ते पूर्ण करू शकले नाहीत तर ते कसले तीर्थरक्षक शिरोमणी तिलक? अजिबात नाहीत. पहा कसे असते ते. मग काय, 5 नोव्हेंबर 1995च्या निमित्त ज्ञानाने महाराजांनी यात्रेचा मुहूर्त काढला. त्यांना भावपूर्व निरोप देण्यासाठी शेकडो स्त्री पुरुष नवागड क्षेत्री उपस्थित होते. दुर्गम भागातून आता यात्रा सुरू झाली आणि संघ 2 फेब्रुवारी 1996 रोजी शिखरजीला पोहोचला. पहा काय भावना होत्या तेव्हा, किंवा काय वाटतं आपल्याला शिखरजी हा शब्द ऐकल्यानंतर? सम्मेद शिखरजी तीर्थ महान, सम्मेद शिखरजी तीर्थ महान, जैन धर्माचा अभिमान, 20 तीर्थंकर मोक्षासी गेले, पावन झाले हो हे स्थान. गौतमादि मुनींची वाणी, गौतमादि मुनींची वाणी, घुमते येथे मंगलगाणी, तपत्याग संयमाची दिसते, पावन हो अमृत खाणी, पावन हो अमृत खाणी. खरंच आपल्या सर्वांच्या मनात सम्मेद शिखरजीबद्दल कशा भावना आहेत नाही? नाव ऐकलं तरी कधी दर्शनाला जातोय, कधी वंदनेला आपल्याला जायला मिळतंय, याचाच विचार आपण सर्व भक्तगण करत असतो, हो ना? आता 32 किलोमीटर अंतर राहिले होते या संघाचे. नेमके त्यावेळे पूज्य आरिका सुपार्श्वमती माताजींच्या तत्वाधानासाठी पंचकल्याणक सुरू होते सम्मेद शिखरजीला. 2 फेब्रुवारीला तपकल्याणक होते. यास मुनींनी जाणे अत्यावश्यक आहे. अगदी प्राणपणाला लावून तिथे वेळेवर पोहोचायला हवे असे महाराज म्हणाले. मग काय, निमिया घाटाच्या मार्गाने खडबडीत वाटांवरून दिशेचा अंदाज घेत वेगाने सगळेजण निघाले आणि पंचकल्याणक ठिकाणी पोहोचले. महाराज, अहो आपले पाय किती लाल झालेत. पंडित दादा नखाते म्हणताच महाराज पटकन म्हणाले, बरे झाले. मुक्तीच्या वधूशी लग्न करायचे असेल तर पाय रंगवावेच लागतात. आता बोला. महाराज असं म्हटल्यानंतर काय बोलायचं पुढे? महाराज पंचकल्याणक महोत्सवाच्या मंडपात पोहोचताच त्यांच्या जय जयकाराने आकाश निनादून गेले. माताजी प्रसन्न झाल्या. मोठ्या वात्सल्याने त्यांनी विचारपूस करत महाराजांचे स्वागत केले. संघपती आठवणी सांगताना म्हणतात, महाराज खूप थकले होते बरं का तेव्हा. अगदी घसा कोरडा पडला होता. पण देवदेवता त्यांचे नेहमी रक्षण करीत असत, त्यांना मदत करीत असत. हेही यात्रेत त्यांनी खूप वेळा अनुभवले आहे. अनेक ठिकाणी वादळ, पाऊस अशी संकटे येत, पण महाराजांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने पाऊस थांबल्याचे मी पाहिले आहे असे संघपती आपल्याला सांगत आहेत. उन्हाळ्यात ढग महाराजांच्या डोक्यावर येऊन सावली धरत. काही वेळा महाराज तोल जाऊन पडले, पण त्यांच्या हाडांना अजिबात इजा झाली नाही. तप, ध्यान, विशुद्ध भावनेचे हे असे फल असते. पंचकल्याणकानंतर महाराजांचा चातुर्मास शिखरजीसच होणार हे निश्चित झाले. महाराज संघासह वंदनेस निघाले. अहो चोपडा कुंड इथे आले. तिथे 1990 साली आणलेल्या प्रतिमा पूजा अर्चा न करता तशाच ठेवलेल्या होत्या चबुतऱ्यावर, हे त्यांनी पाहिले. श्वेतांबर जैनांच्या तीव्र विरोधामुळे सरकारने मंदिर उभारणी स्थगिती दिलेली होती. पैशांची कमतरता, कार्यकर्त्यांचा अभाव हे होताच. महाराजांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि मंदिर निर्मितीचे हे कार्य तडीस नेण्याचा निश्चय केला. जोपर्यंत प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत मी इथेच राहीन. यासाठी कितीही कष्ट घ्यावे लागले तरी चालेल. अगदी तुरुंगवास भोगावा लागला, प्राण त्याग करावा लागला तरी चालेल. पहिली गोळी मी माझ्या छातीवरती घेईन. दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी महाराज म्हणाले.
हे बघून कार्यकर्त्यांना सुद्धा नवीन स्फूर्ती, नवीन प्रेरणा मिळाली. प्रतिष्ठा होईपर्यंत येथे गुरुवर ठाम उभे राहिले. प्रतिष्ठा होईपर्यंत येथे गुरुवर ठाम उभे राहिले. प्राण जरी गेले तरी चालेल, वचनामध्ये पर्वत दिसले. चल भाविका जागा होऊ, निष्ठेचा वारसा पुढे नेऊ. चल भाविका जागा होऊ, निष्ठेचा वारसा पुढे नेऊ. धर्मतीर्थ गुरुसेवेसाठी जीवन आपुले धन्य करू. जीवन आपुले धन्य करू. यानंतर महाराजांनी सरकारचे अप्रत्यक्ष सहकार्य मिळवले बरं का. त्यामुळे त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ महाराजांना भेटण्यास आले. खूप दिवस महाराज तिथे राहिले. अनेक मानवी नैसर्गिक संकटे आली. थंडी, उष्मा, अनेक परिशह सुद्धा आले. संघप्रमुख म्हणतात, अहो देवच त्यांचे रक्षण करीत होते. विचार करा, वयाचे 90 पार केलेले वृद्ध अवस्थेत असलेले महाराज, त्यांचा हा दृढ निश्चय, त्यांची ही श्रद्धा, काय बोलावं याच्यावरती आपण पामरांनी. चोपडा कुंडाच्या त्या छोट्या खोलीमध्ये 35 जण झोपत होते. पत्र्याचे छप्पर, मुसळधार पाऊस, पण या संकटांना तोंड देण्यासाठी सर्वांच्या मनात खरी श्रद्धा, मुखात भगवंतांचे नाव आणि महाराजांचे आशीर्वाद. पाहता पाहता जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आणि शिखरबद्ध मंदिर तयार झाले. 23 एप्रिल 1996 हा दिवस दिगंबर जैन समाजाचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा होता. या दिवशी चोपडा कुंडावर पंचकल्याणक होऊन खुल्या आकाशातील चबुतऱ्यावर ठेवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या दिवशी संघप्रमुख हिराचंदजी आणि त्यांच्या पत्नी इंद्राणी झाले. शास्त्रोक्त पद्धतीने भक्तिभावाने अभिषेक पूजन झाले. शिखरावरती कळस व ध्वजारोहण महासचिव राजेंद्र कुमार दोशी व हिराचंदजी यांच्या हस्ते झाले. वीतरागवंदो सदा भाव सहित सिरनाय. कहू कांड निर्वाण की भाषा सुगम बनाय. असे निर्वाण कांड म्हणत निर्वाण लाडूही चढवला गेला. सर्व देशातील दिगंबर जैन समाज अत्यंत आनंदित झाला. परमपूज्य आर्यानंदी महाराजांचे हे अद्वितीय ऐतिहासिक कार्य समाज कधीच विसरणार नाही. त्यांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. आणि त्यांची नम्रता, अहो ती तर इतकी होती की या कार्याचे त्यांनी सर्व श्रेय नेहमीप्रमाणे त्यांच्या गुरुदेवांना, कार्यकर्त्यांना आणि समाजाला दिले. इतका निस्वार्थीपणा दिगंबर साधूंशिवाय कोणाच्यात दिसेल सांगा बरं. 1917 महाराजांचा जन्मोत्सव दिगंबर जैन 1997 महाराजांचा जन्मोत्सव दिगंबर जैन संमेदाचल विकास कमिटीने उत्साहामध्ये साजरा केला. यासाठी अनेक विद्वान, श्वेतांबरी साधू, स्थानकवासी, विदुषी आमंत्रित होते. अध्यक्ष होते श्री निर्मल कुमार सेठीजी, भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष. यानंतर इसरी, धनबाद इथे अनेक धार्मिक उत्सव, पंचकल्याणक कार्यक्रम करून 2 मे 1998 या दिवशी आचार्य आर्यानंदी महाराज सम्मेद शिखरजीवरून आपल्या कर्मभूमीकडे म्हणजे नवागडच्या दिशेने निघाले. तिथली काही कर्तव्ये त्यांना आता खुणावत होती. यानंतर पदयात्रा सुरू झाली. कशी बघा
सरिया, मंदारगिरी, सतना, जबलपूर, मेहर, कटनी, कुंडलपूर, विदिशा, भोपाळ, इंदूर, सिद्धवरकूट, मांगीतुंगी, जळगाव, बुलढाणा अशी अनेक गावे, अनेक शहरे येथे अनेक धार्मिक कार्यक्रम करीत 27 जुलै 1999 रोजी महाराज संघासह नवागड क्षेत्री पोहोचले. महाराजांचं हे अलौकिक कार्य, एवढी जिद्द, काय वर्णन करावे, कोणत्या शब्दात त्याचे आपण गुण गावेत हे अगदी समजेनासे होते आपल्याला. असो, पुढील भागामध्ये जो भाग शेवटचा असणार आहे यामध्ये महाराजांच्या कार्य आपण एकदा परत पाहणार आहोत आणि महाराजांची संलेखना कशा पद्धतीने झाली ते ऐकणार आहोत. तर चला भेटूया पुढील भागामध्ये, म्हणजेच शेवटच्या भागामध्ये महाराजांना त्रिवार वंदन करून आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र, सर्व जीवांच्या प्रती मंगल भावना आणि क्षमाभाव व्यक्त करूया आणि इथेच थांबूयात पुढील भागात भेटण्यासाठी. जय जिनेंद्र.